रेक्सफोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, करीब जामे मस्जिद, काटीवाड़ी महल्ला, विस्वा कल्याण। न्यू स्टाइल ऑफ एजुकेशन फॉर न्यू जनरेशंस, शेपिंग फ्यूचर लीडर्स विथ मॉडर्न स्किल एजुकेशन। रेक्सफोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल। आज बसवा कल्याण तालुका में श्री पांडुरंग सिद्धराम बिरादार ने शरणू सलगर विधायक बसवा कल्याण के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी में औपचारिक रूप से प्रवेश किया। इस अवसर पर भाजपा तालुका ग्रामीण अध्यक्ष ज्ञानेश्वर मुए, तातेराव पाटिल, कमलाकर पाटिल सहित भारतीय जनता पार्टी के अनेक कार्यकर्ता उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान पांडुरंग सिद्धराम बिरादार ने मीडिया से बातचीत करते हुए पार्टी की नीतियों और नेतृत्व पर विश्वास व्यक्त किया तथा जनसेवा के लिए समर्पित भाव से कार्य करने का संकल्प लिया। सभी हमारे BK9 न्यूज लाइव मीडिया जितने भी आप YouTube पे देख रहे हो तो YouTube पे जाके लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। अगर आप Facebook पेज पे देखते हो तो BK9 न्यूज बसवा कल्याण फॉलो करें। जैसा कि अभी हमारे BK9 न्यूज के ओर से लाइव आ रहे हैं जो बसवा कल्याण तालुके के उर्की के रहवासी है पांडुरंग सिद्धराम बिरादार जी, उनके समावेत बीजेपी के कार्यकर्ते तातेराव पाटिल है, सीनियर कार्यकर्ते कमलाकर पाटिल जी आज एक प्रेस मीट कर रहे हैं। एक प्रेस मीट के जरिए यहाँ पर अभी हमारे न्यूज के जरिए लाईव्ह आ रहे हैं। साहेब आमच्या चॅनलमध्ये मी स्वागत करतो। आपण काय मनोगत द्याल सर, आपली काय सांगाल बसवा कल्याणच्या महाजनतेला आपल्या विचाराच्या माध्यमातून? मी पांडुरंग सिद्धराम बिरादार, मुक्कामूर्ती तालुका बसवा कल्याण जिल्हाधिकारी 20/2/2026 या दिवशी आज मी दुपारी 1 वाजता भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी तसेच लोकप्रिय आमदार श्री शरणू सलगर यांच्या नेतृत्वात मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि तसेच ग्रामीण मंडळ अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व इतर बहुसंख्येने कार्यकर्ते समोर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। सर जसं की आपण गाव कुठलं आपलं सर? बसवा कल्याण तालुक्यात। जसं की सर पांडुरंग सिद्धराम बिरादार साहेब काँग्रेस पक्षामध्ये होतात, काँग्रेस पक्षामध्ये आपण काम केलंय। काँग्रेस पक्ष सोडण्याचं काय कारण आहे आणि काय नाराजगी होती आपली सर? नाराजगी काही नाही, आपल्याला भारतीय जनता पार्टी आवडली। पार्टी आवडल्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जायचा विचार केलो आणि तसेच आम्हाला आमचे लोकप्रिय आमदार श्री शरणू सलगर साहेब यांचं काम बघून आणि आम्हाला पुढच्या कामाला दिशा मिळावं म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला। खूप खूप आपलं अभिनंदन। जसं की आता बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत तात्याराव अप्पाराव पाटील जी या प्रेसमीटमध्ये त्यांची उपस्थिती लागली आहे। आता पांडुरंग सिद्धराम बिरादार यांनी मुलाखत दिली आहे। तात्याराव पाटील बीजेपीचे जे कार्यकर्ते त्यांच्या समावेत सीनियर कार्यकर्ते कमलाकर पाटील आहेत। तात्याराव पाटील साहेब आपण काय सांगणार या शुभ संदर्भामध्ये? हे आपले पांडुरंग बिरादार उर्की यांनी मराठा समाजाचे राहून आमचं एक BJPमध्ये असं आहे, आमचा मराठा समाज संपूर्ण 90% लोक BJPला आहे म्हणून मी आता मागं थोड्या दिवसाचं मी जॉईन झालेला आहे, पण आमचे एक कंप्लीट BJP पक्षामध्ये आमचा मराठा समाज 90% आहे, त्याला 100% करायचं माझं कोशिश चाललेलं आहे म्हणून मी या मीडियासमोर मी बोलत आहे आणि 100% आम्ही BJPमध्ये होणारच आहे, 99% तर होणारच आहे हे नक्की आहे। ओके सर, आता जसं की BJPचे कार्यकर्ते तात्याराव पाटील यांनी माहिती दिली आहे आणि पांडुरंग सिद्धराम बिरादार यांना अभिनंदन दिलेलं आहे। जसं की आता BJPचे सीनियर कार्यकर्ते, सीनियर लीडर्स कमलाकर पाटील साहेब, आपल्याला काय वाटतंय सर? पांडुरंग बिरादार उर्की हे एक केंद्र कार्यकर्ते आहेत, तो सगळ्याला गावामध्ये सामावून घेणारे कार्यकर्ते आहेत। त्यांनी चांगले कार्यकर्ते ते अगोदर काँग्रेस पक्षामध्ये होते, परंतु काँग्रेस पक्ष आपल्या समाजाकरता नीट सगळ्याला घेऊन जायचा पक्ष नाही हे पांडुरंग बिरादार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माननीय आमदार साहेब शरणू सलगर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे काम बघून, तालुक्याचा विकास बघून आज माननीय पांडुरंग बिरादार साहेबांना BJPमध्ये प्रवेश केलेला आहे। त्याबद्दल मी पांडुरंग बिरादार यांचे धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द